नमस्कार. मी जेपी. मित्रांनो, आपण कधी कधी काही चुका सहजच करतो आणि त्या आपल्या लक्षात येत नाही आणि मग कालांतराने त्या चुकांचा आपल्याला लक्षात येतं की मी खूप मोठी चूक केली आहे. मी 3री-4थीच्या वर्गात असेल तेव्हा आम्हाला इतिहास हा विषय 4थीच्या वर्गात होता. इतर वर्गांना पण असेल पण आठवत नाही. परंतु 4थी इतिहासाचे पुस्तक आठवणीत राहण्याची कारणही तसेच होते. माझी शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची. पण आम्हाला थोडे माहिती की जिल्हा परिषद काय असते ते. आम्ही फक्त माझी शाळा असे बोलायचो. संपूर्ण पांढऱ्या मातीची ती, एकही दगड नाही. वर पत्र्याचे शेड, 2च वर्ग खोल्या, एकात पहिली, दुसरी, तिसरीचे एकत्रित मुले, तर 4थीला वेगळा वर्ग. कारण त्यावेळी 4थी बोर्ड होता. त्याची परीक्षा कलंबर कारखान्याला होत असे. त्यामुळे जरा लक्ष देऊनच शिकवत असत. आम्ही एका वर्गातून दुसऱ्या वर्गात गेलो की जुनी पुस्तके घेत असू. तेव्हा ती पाहण्यासाठी एखाद्या पुढच्या वर्गातील मुलाच्या कडे जायचे. त्याची किंमत काढणार, मग तो अर्ध्या किमतीत किंवा पाऊण किमतीत देतो यावर चर्चा होत असे. जास्त जर फाटलेली नसेल तर पाऊण किमतीत आणि जास्तच फाटले असतील तर ते अर्ध्या किमतीत, असा आमचा भाव असायचा. माझ्या गावात फक्त 6 जातीचे लोक राहतात. त्यापैकी सर्वात मोठा वर्ग मराठा, त्यानंतर मांग, महार, मुस्लिमांची 2 घरं, वारकाची 2 घरं आणि कुंभाराची 2 घरं, कैकाडी मात्र एकच घर, असा तो गाव. त्यापैकी महार आणि मांग व मुसलमान तेवढे वेशी बाहेर राहायचे. बाकी सर्व वेशीच्या आतमध्ये राहायचे. वेशीच्या आतील मुलांची पुस्तके पाहताना इतिहासाच्या पानावरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर पेनाच्या शाईने गिरवलेले दिसायचे. तर काहींच्या पुस्तकात चक्क तोंड फाटलेले छिद्र असायचे. भले मागच्या पानावरचा मजकूर गेला तरीही चालेल, एवढा तिरस्कार त्या बालमनावर बिंबवलेला होता. तर काही मुलांच्या त्या पुस्तकात ते पानच गायब असायचे. या उलट वेशी बाहेरच्या मुलांच्या पुस्तकाची सुद्धा हीच अवस्था. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे असायचे. त्यांना कधीच महाराज आपले वाटले नाहीत. बरं, एवढ्या कोवळ्या वयात कसा काय तिरस्कार असावा? भेदाभेद त्यांच्यात आला, हा प्रश्नच मनाला भेडसावणारा होता. त्यातला एक वर्ग रोजगाराभिमुख होता, तर दुसरा रोजगार देणारा दाता होता. त्यांचे आपापसातील संबंध खूप चांगले होते. सुखादुःखाला धावणारे, अडीअडचणीत मदत करणारे. पण पुस्तकात मात्र तिरस्कार का? तो कोणी निर्माण केला याचे उत्तर अजूनही सापडलेले नाही. एक पोटासाठी लाचार असणारा वर्ग, फक्त उदरनिर्वाहासाठी राबणारा, त्यांच्या स्पर्शांनी सुद्धा विटाळ होतो म्हणून अन्न पाणी दुरूनच वाढणारा, अशा वर्गात जन्म घेतलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांची केलेली विटंबना, तर त्याची प्रतिक्रिया म्हणूनच श्री शिवाजी महाराजांची केलेली विटंबना मनाला कोरून गेली होती, जीवनभराच्या आठवणीसाठी. आता बराच बदल झालाय, पण पूर्ण नाही. ज्या 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या माझ्या शिवबांचे मावळे जरी एकत्र लढले तरी त्यांच्या पुढच्या पिढ्यांना महाराजांचे स्वप्न कळू नये, हे किती मोठे दुर्दैव आहे. डॉक्टर आंबेडकरांचा विषमतेचा लढा समजू नये, तो फक्त विशिष्ट वर्गाचा म्हणून त्याची घृणा करणे, हे आपापल्याच अधपतनाची बीजे आहे. हे आता उमगायला लागले आहे. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण समजले त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला वेळ लागणार नाही. तर ज्यांना डॉक्टर बाबासाहेब समजला त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज समजायला वेळ लागणार नाही. पण असे व्यक्ती आहेत ज्यांना दोन्हीही कळाले नाहीत, तेच घातक असतात.